नमस्कार मित्रांनो, ज्ञानोदय अकॅडमीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. मी ज्ञानेश्वर सुरतेकर, प्राथमिक शिक्षक. आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणला आहे. तर हा व्हिडिओ जो आहे शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरती देत असताना असंख्य असे जी.आर आहे जे की आपल्याला माहीत नसतात आणि रिझल्ट लागण्याच्या नंतर ते जे जी.आर आहे किंवा जी माहिती आहे ते आपल्याला अतिशय आवश्यक पडते. तर मित्रांनो, आज आपण अशा जी.आर संदर्भात बोलणार आहोत जो की जर आपल्याला पेपरमध्ये समान गुण मिळाले तर समान गुण मिळाल्यानंतर आपली निवड जी आहे ते कोणत्या बेसवर होते, कोणत्या नियमानुसार आपली निवड होते, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, हा जी.आर पाहायच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जे काही नवनवीन अपडेट किंवा व्हिडिओ या चॅनलवर येतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. ठीक आहे. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कोणतीही भरती असो, त्या भरतीमध्ये जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा काय होतं की कधी कधी समान गुणावर 2 ते 3 मुलं असतात. ठीक आहे. परंतु त्यातील काही जणांची निवड होते आणि काही जणांची निवड होत नाही. मग ज्यांची निवड झालेली नाही त्यांना प्रश्न पडतो की माझे तर गुण समान आहे तरी सुद्धा माझी निवड का झाली नाही. ठीक आहे. तर असा भरपूर वेळा भरपूर भरतीमध्ये असा गोंधळ होतो. तर हा गोंधळ होऊ नये, ठीक आहे, संपूर्ण जी प्रोसेस आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या माहीत व्हावी याकरिता मी हा व्हिडिओ या ठिकाणी आणलेला आहे. तर मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये हे जे मार्क्स आहे समान गुणावर अनेक मुलं लागत असतात. मग त्या तुमच्यामध्ये सुद्धा संभ्रम राहू नये यासाठी मी आज सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं, 2022ला हा जी.आर निघाला होता. तर त्यासंबंधी जी काही माहिती आहे तर शिक्षक भरतीमध्ये एका उदाहरणासाठी आपण घेणार आहोत की समजा एखाद्या मुलाला 105 गुण आहे. ठीक आहे. एक कास्ट आपण कन्सिडर करूया. ओबीसीचा मुलगा आहे, 105 मार्क्स आहे आणि 105 मार्क्स असणारे खूप सारे मुलं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा नियम लागू करायचा आहे की काही मुलं लागतील त्याच्यामधले आणि काही मुलं लागणार नाही. तर जे लागणारे मुलं आहे त्यांच्यासाठी कोणता नियम लावला जातो तो सुरुवातीला आपण बघूया. फक्त 4 नियम आहे, जास्त किचकट नाही आहे. तर यातला पहिला जो नियम आहे तो असा आहे की जो मुलगा आहे, जो उमेदवार आहे ज्याचे की सेम मार्क आहे, तो जर उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जर पाल्य असेल तर त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. आणि या ठिकाणी मित्रांनो, जे की पाल्य हा शब्द आपण यूज केलेला आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य. तर या ठिकाणी मित्रांनो, यामध्ये 3 जे घटक आहे ते कन्सिडर केले जातात. एक तर मुलगा, मुलगी त्या कुटुंबातील किंवा पत्नी यांचा सुद्धा त्यामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे. आता हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर असा जर उमेदवार या ठिकाणी त्यांना मिळाला नाही किंवा सापडला नाही तर दुसरा क्रायटेरिया आहे. तो दुसरा क्रायटेरिया कोणता की समान गुण असताना त्या समान व्यक्तींमध्ये, उमेदवारामध्ये जो ज्येष्ठ वयाने जो मोठा उमेदवार असेल, ठीक आहे, यावेळी वय कन्सिडर केल्या जाते. जो वयाने सर्वात मोठा असेल त्याच्यानुसार तो भरतीमध्ये गणला जातो. सर्वात जास्त असेल त्याला अगोदर प्राधान्य, त्याच्यानंतर एक एक करून अशा प्रकारचं खाली खाली येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर जे काही वय दिलेलं आहे ते कन्सिडर केल्या जाते. पण मित्रांनो, यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे. जर समजा समान वयाचे सुद्धा एकापेक्षा जास्त उमेदवार असेल तर मग काय करायचं. ठीक आहे. असं पण कधी कधी पुष्कळ अशा भरतीमध्ये होत असतं. तर वय सुद्धा सारखं असेल तर अशा वेळी अजून एक नियम लावा लागतो, जो की आपला तिसरा नियम असणार आहे की ज्यावेळी आपण अर्ज सादर केलेला आहे, ठीक आहे, अर्ज सादर करण्याचा जो काही शेवटचा दिनांक असतो भरतीचा, त्या रोजी आपली जी शैक्षणिक पात्रता आहे, ठीक आहे, सर्वात जास्त आपली जी शैक्षणिक पात्रता आहे ती ज्या उमेदवाराची सर्वात जास्त असेल, समजा एखादी उमेदवार पदवी आहे परंतु दुसरा जो उमेदवार आहे तो पीजी आहे, पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे, अशा ठिकाणी ज्यांनी पीजी केलेलं आहे त्या उमेदवाराचं सिलेक्शन होईल आणि जो दुसरा उमेदवार आहे तो खाली येणार. ठीक आहे. अशा प्रकारचा हा तिसरा नियम आहे. ठीक आहे. परंतु मित्रांनो, या दोन्ही नियमामध्ये जर समान उमेदवार आढळले, ठीक आहे, क्वचितच होतं, परंतु समजा असं झालंच, समान वय पण आहे आणि दोघांकडे पण समान डिग्री आहे, समान शैक्षणिक पात्रता आहे, तर मग अशा वेळी चौथा नियम लागू केला जातो. आणि चौथा नियम काय सांगतो आपल्याला की समजा त्या भरतीमध्ये, ठीक आहे, समजा एखादी भरती आहे आणि त्या भरतीमध्ये जे शासन आहे त्या शासनाने जो काही किमान शैक्षणिक पात्रता यांनी ठरवलेली आहे, समजा एखादी भरती आहे ती 12वी बेसवर
त्यांनी घेत आहे. तर 12वी मध्ये त्या समान उमेदवारांना सर्वात जास्त मार्क्स कोणत्या उमेदवाराला आहे त्याच्यानुसार हे ठरत असतं. ठीक आहे. म्हणजे एखादी जर भरती 12वी बेसवर असेल किंवा एखादी भरती जर पदवी बेसवर असेल, तर मग पदवी बेसवर असताना मग काय होणार की जे दोन उमेदवार आहे त्यांच्या दोन्ही उमेदवारांचं जे काही मेन पदवी जे शिक्षण आहे, पदवीमध्ये कोणाला जास्त पर्सेंटेज आहे तर हे बघितलं जाईल आणि त्याच्यानुसार त्यांच्यामधून एका उमेदवाराची निवड केली जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो, असे जे 4 मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत समान गुण असताना उमेदवाराची निवड कशी करायची या संदर्भात. ठीक आहे. तर मित्रांनो, प्रत्येक भरतीमध्ये हा मुद्दा येत असतो, परंतु शिक्षक भरतीमध्ये खूप जास्त संख्येने पदभरती होत असते. ठीक आहे, हजारोच्या संख्येने. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण समान गुणावर खूप सारे मुलं असतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बाकी जी भरती असतात ती कमी जागे असतात, त्याच्यामुळे खूप अशी समस्या जास्त उद्भवत नाही, परंतु आपल्या शिक्षक भरतीमध्ये ही समस्या उद्भवत असते. तर त्याच्यामुळे समजा एखाद्याचं सिलेक्शन मागच्या भरतीमध्ये राहिलं असेल किंवा कोणी विचारत असेल आपल्याला, तर ते तुम्हाला नक्की सांगायचं आहे त्यांना की या प्रकारे असे 4 मुद्दे आहेत जेणेकरून आपलं सेम मार्क असताना सुद्धा सिलेक्शन कधी कधी राहून जातं. तर मित्रांनो, ही माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला GRचा अभ्यास करावा लागला आहे. तर तुम्ही माझ्या या मेहनतीला नक्कीच प्रोत्साहन द्या. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.